स्वतःच्या आईसोबतचा अनैतिक संबंध उजेडात आल्यानं नराधम बापानं पोटच्या चिमुरडीला संपवलं. सोलापूर हादरलं. प्रस्तावना. मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत अशी एक हृदय पिळवटून टाकणारी कथा, जी घडली आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यात. ही कथा आहे एका चिमुरडीची, फक्त 8 वर्षांची, निरागस हसणाऱ्या चेहऱ्याची. पण या चिमुकलीला तिच्या आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख सहन करावं लागलं. कारण तिचा खून कुणी दुसरा नव्हे, तर तिचाच जन्मदाता बाप करतो. आणि खूनही का केला? तर स्वतःच्या आईसोबतच्या अनैतिक संबंधांचा भांडाफोड होऊ नये म्हणून. ही घटना ऐकून तुम्ही थरारून जाल. गावाचं वातावरण. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर नावाचं एक छोटंसं गाव. शांत, साधं, शेतीवर अवलंबून असलेलं हे गाव. गावातल्या शिवारात सकाळी सूर्य उगवला की शेतकऱ्यांची गर्दी, गुरढोरांचा आवाज आणि दुपारी गावातल्या गल्लीबोळात खेळणाऱ्या चिमुरड्यांचा गोंगाट, हेच नेहमीचं चित्र. पण या गावात घडलेली एक घटना मात्र सगळ्यांचंच आयुष्य बदलून गेली. आरोपी ओगसिद्ध कोठे. या गावात राहत होता ओगसिद्ध कोठे. वरकरीच तो एक साधा शेतकरी दिसायचा, पण त्याच्या आयुष्यामध्ये काळोख भरलेला होता. गावातल्या कुणालाही त्याच्या खऱ्या आयुष्याची कल्पना नव्हती. पण घरामध्ये मात्र तो माणूस नराधम निघाला. त्याचे स्वतःच्या आईसोबत अनैतिक संबंध होते. होय, ऐकूनच अंग शहारतं. आई आणि मुलगा यांच्यातले असे पापी संबंध. हे गुपित बाहेर आलं तर जगात उरलेलं थोडंफार नाव, मान, इज्जत सगळं धुळीला मिळेल याची त्याला जाणीव होती. चिमुकली श्रावणी. ओगसिद्धच्या घरी त्याची पत्नी वनिता, आई आणि एक गोड लहान मुलगी श्रावणी राहत होती. श्रावणी फक्त 8 वर्षांची होती. तिच्या डोळ्यात स्वप्न होती, ओठांवर नेहमी गोड हसू. गावातल्या शाळेत 3रीत शिकत होती. मित्रमैत्रिणींमध्ये मिसळणारी, खेळकर आणि निरागस मुलगी. पण नियतीला तिच्यासाठी काहीतरी भयंकर लिहून ठेवलेलं होतं. घटना उघड होण्याची वेळ. एका संध्याकाळी श्रावणी खेळून थकलेली घरी आली होती. घरात प्रवेश करताच तिने एक असं दृश्य पाहिलं, ज्यानं तिच्या आयुष्यात कायमचा गोंधळ माजवला. तिनं पाहिलं की तिचे वडील म्हणजे ओगसिद्ध स्वतःच्या आईसोबत आक्षेपार्ह अवस्थेत होते. श्रावणीनं हे पाहताच तिला धक्का बसला. लहान वयाची मुलगी, पण ती जे पाहतीये ते अयोग्य आहे तिला नीटसं जाणवलं. तिनं भीतीनं आईकडे सांगण्याचा प्रयत्न केला, पण वडिलांच्या चेहऱ्यावरचा राग आणि धमकीनं तिचे शब्द गळ्यापाशीच अडकले. नराधम वडिलांचा निर्णय. ओगसिद्धच्या मनात भीती दाटून आली. जर श्रावणीनं हा प्रकार कोणाला सांगितला तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त होईल, गावभर नावं ठेवली जातील आणि हे गुपित कायमचं उघड होईल. याच विचारानं त्यानं भयानक निर्णय घेतला की श्रावणीला संपवायचं. खुनाचा क्षण. शुक्रवारी दिनांक 23 मे, संध्याकाळचे सुमारे 7 वाजले असतील. पत्नी वनिता घरी नव्हती. श्रावणी शांतपणे घरात खेळत बसलेली होती. तेवढ्यात ओगसिद्ध आत आला. तो चिडलेला, रागात भरलेला होता. त्यानं आधी मुलीला बेदम मारहाण केली. श्रावणी रडत होती, किंचाळत होती, पण कोणी ऐकायला नव्हतं. आणि मग नराधम बापानं स्वतःच्या चिमुकलीचा गळा दाबून तिचा जीव घेतला. एका वडिलांनी स्वतःच्या पोटच्या गोष्टीवर हात टाकला. मृतदेह लपवण्याचा प्रयत्न. पण एवढ्यावर तो थांबला नाही. मुलगी मृत पडली होती. तिच्या निष्पाप चेहऱ्यावर अजून डोळे उघडे होते. ओगसिद्धनं घाबरून घरासमोर खड्डा खणला आणि त्या खड्ड्यात आपल्या चिमुकलीचं पार्थिव पुरून टाकलं. एक वडील आपल्या मुलीला मातीमध्ये गाडून टाकतात. ही कल्पनाही अंगावर काटा आणणारी आहे. गावातला संशय. श्रावणी अचानक गायब झाली तेव्हा गावात चर्चा सुरू झाली. कुठे गेली? कोणी पाहिलं का? गावातले पोलीस पाटील महानंदा पाटील यांना माहिती मिळाली की ओगसिद्ध काहीतरी लपवीत आहे. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवलं. पोलिसांचा तपास. मंद्रुप पोलीस ठाण्याचे 6 पोलीस निरीक्षक मनोज पवार पथकासह गावात पोहोचले. सुरुवातीला हा प्रकार आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदवण्यात आला होता. पण जेव्हा मृतदेह बाहेर काढला गेला आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं, तेव्हा खरी भयंकर गोष्ट समोर आली. श्रावणीचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. तिचा गळा दाबून खून करण्यात आला होता. सत्य उघडकीस आलं. पोलीस चौकशीत सत्य बाहेर आलं. ओगसिद्धनं स्वतःच्या आईसोबतचे अनैतिक संबंध लपवण्यासाठी स्वतःच्या मुलीचा खून केल्याचं उघड झालं. संपूर्ण गाव हादरून गेलं. गावकऱ्यांना विश्वासच बसेना की एक बाप आपल्या मुलीशी असं कसं करू शकतो. ग्रामस्थांचा संताप. ही बातमी पसरताच गावात संतापाचं वादळ उठलं. सगळे म्हणू लागले की असा नराधम बाप समाजात राहायला नको. याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. गावकरी पोलिसांवर दडपण आणू लागले की या प्रकरणात कोणतीही ढिलाई नको. अटक आणि पुढील कारवाई. शेवटी पोलिसांनी ओगसिद्ध कोठे याला अटक केली. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सध्या तो पोलीस कोठडीत असून तपास सुरू आहे. ग्रामस्थ आणि संपूर्ण सोलापूर जिल्हा यामध्ये एकच मागणी करत आहे की या नराधमाला फाशी द्या. उपसंहार. मित्रांनो, ही कथा आपल्याला असं शिकवते की जगात काही लोक माणूस म्हणून जन्माला येतात पण माणुसकी हरवून बसतात. वडिलांनी आपल्या मुलीचं रक्षण करायचं असतं, तिचं आयुष्य उजळून टाकायचं असतं, पण या नराधमाने आपलंच पाप लपवण्यासाठी तिचा जीव घेतला. ही घटना फक्त सोलापूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणारी आहे.